संतोष देशमुखांच्या अतिशय निर्घृण झालेल्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातली गुंडगिरी समोर आली। तर अनेक दहशत निर्माण करणाऱ्या आणि लोकांवरती दबाव टाकून खंडणी गोळा करणाऱ्या अनेक ज्या टोळ्या आहेत त्या समोर आल्या। मात्र जिल्ह्यात स्थानिक पातळीवरती सुद्धा काही टोळ्यांकडून आपली दहशत निर्माण करून लोकांवरती दबाव निर्माण केल्याचं आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळालंय। आज परळी येथील काही समन्वयक यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। त्यांची नेमकी काय मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकं आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, या अनुषंगाने गुन्हेगारीच्या संदर्भात काय विशेष निवेदन होतं तुमचं? परळी येथील शिवराज दिवटे व जलालपूर येथील साबळे तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल तिथल्या स्थानिक पोलिसांनी केलेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले व चर्चा केलेली आहे। जलालपूर ही घटना जी आहे खरी सुरुवात ही जलालपूरमधून झालेली आहे। जलालपूरमधील एका तरुणाला समाधान मुंडेने त्या ठिकाणी फोन करून त्याला धमकी दिली की तुझा संतोष देशमुख करतो, तुला कोयत्यानेहून मारतो। तो त्या जलालपूरमध्ये तिथं धार्मिक तिथं सप्त्याचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी आला, कोयता घेऊन आलाच। दहशत त्याने तिथं केली आणि हे दोन मुलाला त्याने तिथं त्या ठिकाणी कोयत्याने मारलं आणि त्याला मारल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी किंवा त्या पोराला वाचवण्यासाठी त्या सप्त्यातील लोक त्या ठिकाणी त्याला झटापट त्याच्यासोबत केली। ते कोयता पडला आणि तो पोरगा पळून गेला। जाताना पण त्यांनी त्याला सांगितलं की तुझा आम्ही संतोष देशमुख करू म्हणून कोणाच तरी। आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये हा जो आरोपी आहे समाधान मुंडे त्याला काही लोक मारताना दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये। तो कधीचा व्हिडिओ आहे, ते काय प्रकरण आहे? तोच प्रकरण आहे। ज्या वेळेस समाधान मुंडेंनी त्या ठिकाणी कॉल करून सांगितलं की आम्ही तुम्हाला मारायला येतोय, ते त्या ठिकाणी कोयता घेऊन आला, दहशतगर्दी त्या ठिकाणी करत होता आणि कोयत्याने ज्यावेळेस त्या ठिकाणी तो मारत असताना तेथील लोकांना त्याला वाचवण्यासाठी त्या भागवत साबळेला त्या ठिकाणी त्यांना त्यासोबत झटापट करावी। त्या झटापटीचा तो व्हिडिओ आहे आणि त्या झटापटीत झाल्यानंतर भागवत साबळेंनी त्या ठिकाणी परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये तो कोयता जमा केला आणि घडलेला घटनाक्रम तिथल्या PI नाचन यांना सांगितला। परंतु त्यांनी त्या भागवत साबळेची फिर्याद न घेता फक्त अदाखलपत्र म्हणजे यांची त्याची दाखल करून घेतली आणि काढून दिलं। त्याच्यानंतर 2 तासांनी त्या ठिकाणी शिवराज दिवटेचं प्रकरण झालं। म्हणजे ह्या 2 तासामध्ये जर त्या आरोपींवर ह्यांनी जर कारवाई केली असती तर पुढचा शिवराज दिवटेचं हे प्रकरण हे झालं नसतं। ह्याला जबाबदार तिथले पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी ते तिथल्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात। त्या तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये ज्या भागवत साबळेला मारलेले कत्तीनं त्याची तर फिर्याद न घेता त्याच्या विरोधातच 307 दाखल करायला लावले। त्याच्या विरोधात 307 दाखल, त्या समाधान मुंडेच्या आईला त्यांनी त्या ठिकाणी बोलवून घेऊन तिथल्या एका कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या PIनी त्याच्यावर 307 सारखा गंभीर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। जर त्या समाधान मुंडेला जर 307 सारखी मारहाण झालेली असेल तर तो दवाखान्यात जायला पाहिजे ना। ते दवाखान्यात न जाता त्या ठिकाणी 2 तासांनी जातो, त्या दिवटे नामक तरुणाला एका ठिकाणून त्याचं अपहरण करतो आणि त्याला रील बनवून त्याला मारतो। म्हणजे अशी परिस्थिती त्या परळीमध्ये, म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्यावरच त्या ठिकाणचे पोलीस अन्याय करतात। आणि त्या दिवशी आम्ही मागणी केली आहे पोलीस अधीक्षकांना की तिथला जो केंद्रीय नामक जो कर्मचारी आहे त्याचा 17 आणि 18 तारखेचा पूर्ण कॉल डिटेल्स चेक करा। त्यांनी त्याच्या मोबाईलवर कोणाकोणाचे फोन आलेत, कोणाकोणाचे गेलेत आणि त्याच व्यक्तीनं आणि त्या PIने मिळून त्या ठिकाणी त्या जलालपूर मधल्या तरुणांवर त्या ठिकाणी त्यांनी 307 गुन्हे त्यांनी दाखल करून घेतलेले आहेत। त्याच्या मागे कोण राजकीय लोक, तिथले पुढारी, कुणाच्या सांगण्यावर तो काम करतो, तो केंद्रीय सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रशासनामधला तिथला हा काय त्या कित्येक वर्ष झालं त्या परळी पोलीस स्टेशन मध्ये बसून आहे आणि तोच त्या ठिकाणी आतापर्यंत ह्या ज्या काही घटना घडाल्यात गुंडगर्दीच्या ह्या परळीमध्ये तो जबाबदार आहे। त्वचेन त्या तिथल्या गर्दी करणाऱ्या लोकांची त्यांच्या संघटनेतून ह्या सगळ्या घटना त्यांनी करायला लागलेत परळीमध्ये। मागणी आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत काय हे केलंय तुम्ही? नाही, आम्ही आता पोलीस अधीक्षकांना सांगितलंय त्या PIला आणि त्या केंद्रीय नामक जो कर्मचारी आहे त्याचं निलंबन करा, त्याची चौकशी करा 5 दिवसामध्ये। बघा त्याच्या मोबाईलवर कोणाकोणाचं कशा पद्धतीने त्यांनी काय काय बोललेलं आहे। त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या 5 दिवसामध्ये जर त्यांनी ह्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही त्या ठिकाणी एक व्यापक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे। माझ्यासोबत गंगाधर काळकुटे सुद्धा आहेत। काय सांगाल, एकूणच यापूर्वी 307 सारखे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते आणि राजकीय दबावापोटी हे केले जात होते असा आरोप होत होता। आता पोलीस प्रशासनात पूर्ण बदल झाला असं बोललं तर जर पुन्हा एकदा 307 चे गुन्हे दाखल होत असतील तर ही सगळी परिस्थिती बदललेली नाही असं वाटतं का? आणि पोलिसांवरती पुन्हा कुणाचा तरी दबाव आहे असं वाटतंय का? नक्कीच बीड जिल्ह्यात मागच्या घटना जर काही अवलोकन केलं तर नक्कीच खोटे गुन्हे घडल्याचं अनेक वेळा समोर आलेलं आहे। 307 सारखे गंभीर गुन्हे त्या कलम त्याच्यात लावल्याचं समोर आलंय। परंतु पोलीस अधीक्षक कावत साहेब आल्यानंतर आमच्या सगळ्याची थोडीशी धारणा झालेली की आता थोडा बदल होईल। ते एकटे चांगलं काम करतायत, खालची यंत्रणा थोडीशी अजूनही थोडीशी राजकीय पुढाऱ्यांच्या, सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांच्या त्या भागातल्या पुढाऱ्यांच्या दहशतीखाली आहे असं वाटत आहे।
त्याच्यामुळे आता काल बदल्या झाल्यात नंतर आता पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की त्या तालुक्यातला कर्मचारी त्या तालुक्यात ड्युटीला नसणार आहे. त्यामुळे आता अपेक्षा आहे आम्हाला की प्रशासनाकडून आता असे खोटे गुन्हे होणार नाहीत. परंतु यापूर्वी झालेले आहेत, परळीच्या प्रकरणात झालंय, अनेक संतोष भाईच्या प्रकरणात झालेत, काही बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. ते सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे इथून पुढे पोलीस अधीक्षकाकडून आम्हाला ती अपेक्षा नाही. आणि आतापर्यंत नक्कीच असे खोटे गुन्हे झालेत, ते आता होऊ नयेत. बीड जिल्ह्याचं नाव अशा घटनेमुळे दुर्दैवानं बदनाम होत आहे. खोटे कलम लावले, खोट्या गुन्हे एकमेकांवर दाखल केले तर त्यातून सामाजिक दुही निर्माण होते. समाजातले भांडणं वाढायला लागलेत. गावागावात गुन्हेगारीचे पार्श्वभूमी वाढायले, गुन्हेगारी कृत्यात वाढ व्हायली आणि व्हिडिओ करायचे असल्या एखाद्या कुठल्याही घटनेचे आणि ते व्हायरल करायचं, हे नवीनच फॅड बीड जिल्ह्यात सुरू झालंय. दुर्दैवानं हे असंच होतंय. ते थांबलं पाहिजे. यासाठी बीड जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय, सर्व जाती धर्मातल्या सुजाण नागरिकांनी पुढे आलं पाहिजे आणि हे सगळं जे चाललंय ते थांबवलं पाहिजे. नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून जे मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत, त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी गेल्या 2 दिवसांपूर्वीच प्रसिद्धी पत्रकातून थेट इशारा दिलाय की जर अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले तर त्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. मात्र परळीतलं पुन्हा एकदा जे प्रकरण समोर आलेलं आहे त्या प्रकरणावरून पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत आणि लवकरात लवकर या संदर्भात कारवाई न झाल्यास आणि 307 जे गुन्हे दाखल झालेत त्या संदर्भात मागे न घेतल्यास आंदोलन केलं जाईल असा देखील इशारा परळीतील नागरिकांनी दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड.